श्रीदेवी महात्म्य कथा अध्याय 5 देवी दूत संवाद। जिने आपल्या करकमलात घंटा, शूल, हल, शंख, मुसळ, धनुष्य, चक्र आणि बाण धारण केले आहेत, शरदऋतूतील चंद्राप्रमाणे जिची मनोहर कांती आहे, जी त्रिलोक्याची आधार असून शुंभ इत्यादी दैत्यांचा नाश करणारी आहे, जी गौरीच्या शरीरापासून प्रकट झाली आहे, त्या महासरस्वती देवीची मी सतत आराधना करतो। श्री गणेशाय नम, श्री देवे नम। मेधाऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, आता मी तुला महासरस्वतीचे आख्यान सांगतो। हा देवीचा तिसरा अवतार आहे। हे भगवतीचे चरित्र श्रोत्या वक्त्यांना पावन करणारे आहे। हे चरित्र पुन्हा पुन्हा श्रवण पठण करण्याची इच्छा होते। पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन दैत्य होते। ते अत्यंत पराक्रमी, दृष्ट व क्रूर होते। त्यांनी खडतर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले। मानव, मृग, पक्षी, देव इत्यादी योनीतील पुरुषापासून आम्हाला मृत्यू न यावा, आम्ही अवध्य व्हावे असा वर मागितला व ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले। स्वतःच्या सामर्थ्याचा अतिशय गर्व असलेल्या त्या दैत्यांनी इंद्राच्या हातून त्रिलोक्याचे राज्य हिरावून घेतले। त्यांनी देवांचे यज्ञभागही हिरावून घेतले। ते दोघेच सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुण यांचे अधिकार गाजवू लागले। वायू आणि अग्नी यांचेही कार्य ते दोघेच दैत्यच करू लागले। त्या दैत्यांनी सर्व देवतांना अपमानित, राजभ्रष्ट, पराजित व अधिकारहीन करून स्वर्गातून घालवून दिले। मग त्या देवतांनी अपराजिता देवीचे स्मरण केले व विचार केला, यापूर्वी देवीने आम्हाला वर दिला होता की संकटकाळी तुम्ही माझे स्मरण करताच मी तुमच्यासाठी धावून येईल व तुमच्या सर्व संकटाचा नाश करेल। देवीने दिलेला हा वर आठवताच सर्व देवदेवता पर्वतराज हिमालयावर गेली। सर्वांनी हात जोडले, साष्टांग नमस्कार घातला। त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाली। त्यांनी देवीची यथाविधी षोडशोपचारांनी पूजा केली। मग सर्व देव हात जोडून विष्णू मायादेवीचे स्तवन करू लागले। देवीला आमचा नमस्कार असो, महादेवी शिवादेवीला नमस्कार असो, सर्वांना उत्पन्न करणाऱ्या म्हणून प्रकृतीला, सर्वांचे कल्याण करणारी म्हणून भद्रादेवीला नमस्कार असो। आम्ही नित्यनेमाने जगदंबेला नमस्कार करतो। नित्या, गौरी, धात्री, ज्योत्स्ना, चंद्ररूपिणी, सुखस्वरूपा देवीला आमचा नमस्कार असो। शरणागताचे कल्याण करणाऱ्या रिद्धिसिद्धी रूपी देवीला आम्ही वारंवार नमस्कार करतो। नैऋत्ती, राजलक्ष्मी, शार्वणी जगदंबेला नमस्कार असो। दुर्गा, दुर्गपारा, सारा, सर्व कारिणी, ख्याती, कृष्णा, धूम्रदेवीला आमचा सदैव नमस्कार असो। अत्यंत सौम्य व अत्यंत रुद्र रूप देवीला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। जगाच्या आधारभूत कृतीदेवीला आम्ही नमस्कार करतो। जी देवी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी विष्णुमाया नावाने असते, त्या देवीला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो। ज्या देवीला सर्व भूतांच्या ठायी चेतना असे म्हणतात, जी जगदंबा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने असते, तिला आमचा वारंवार नमस्कार असो। जी देवी भूतमात्रात सदैव निद्रारूपाने असते, जी चंडिका देवी सर्वांच्या ठिकाणी क्षुधारूपाने राहते, त्या देवीला आमचा सदैव नमस्कार असो। जी देवी सर्व भूतात छायारूपाने असते, जी देवी सर्व प्राण्यात शक्तिरूपाने असते, तिला आमचा नमस्कार असो। जी देवी सर्व प्राण्यात तृष्णारूपाने असते, जी देवी सर्व प्राण्यात शांतिरूपाने वास्तव्य करते, त्या देवीला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। जी देवी सर्व प्राण्यांच्या ठायी जातीरूपाने वास्तव्य करते, जी देवी सर्व प्राण्यात लज्जारूपाने वास्तव्य करते, तिला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो। जी देवी सर्व प्राण्यात शांतिरूपाने वास्तव्य करते, जी देवी सर्व प्राण्यात श्रद्धारूपाने वास्तव्य करते, तिला वारंवार नमस्कार असो। जी देवी सर्व प्राण्यात कांतीरूपाने आहे, जी देवी सर्व ठायी लक्ष्मीरूपाने वास्तव्य करते, तिला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करीतो। जी देवी सर्व चराचरात वृत्तीरूपाने असते, जी देवी सर्वांच्या ठायी स्मृतिरूपाने असते, तिला आमचा सदैव नमस्कार असो। जी देवी सर्वांच्या ठिकाणी दयारूपाने असते, जी सर्व भूतात तुष्टीरूपाने आढळते, जी देवी सर्व भूतात सदैव मातृरूपाने वास्तव्य करते, तिला आमचा नमस्कार असो। जी सर्व प्राण्यात भ्रांतिरूपाने राहिलेली आहे, जी देवी सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री आहे, सर्व प्राण्यांना व्यापून राहिली आहे, त्या चितीरूपी देवीला आम्ही नमस्कार करतो। पूर्वकाली इष्टप्राप्तीसाठी देवदेवतांनी जिचे स्तवन केले होते, त्याचप्रमाणे देवावर इंद्राने अनेक दिवस
जिची सेवा केली होती ती कल्याणीचे साधनभूत असलेली ईश्वरी आमचे कल्याण करो, मंगल करो व आमच्या सर्व आपत्तीचा नाश करो. उन्मत्त दैत्याची पीडा दिलेल्या आम्हा सर्व देवता जिला या क्षणी नमस्कार करीत आहेत व भक्तीने विनम्र होऊन स्मरण करतात, जी सर्व आपत्तीचा नाश करते ती जगदंबा आमचे संकट दूर करो. मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, सर्व देवदेवतांची असे स्तवन करीत होते त्यावेळी पार्वती देवी गंगाजलात स्नान करण्यासाठी तेथे आली. त्या भगवती देवीने देवतांना विचारले, तुम्ही कोणाची स्तुती करीत आहात? त्याचवेळी तिच्या शरीरकोशातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली, हे पार्वती, शुंभ दैत्याने पीडा दिलेल्या व निशुंभ दैत्याकडून पराभूत झालेल्या या देवता येथे एकत्र जमून माझे स्तवन करीत आहेत. पार्वतीच्या शरीरकोशातून अंबिका प्रकट झाली म्हणून तिला जगात कौशिकी असे म्हणतात. कौशिकी प्रकट होताच पार्वतीचे शरीर काळ्या रंगाचे झाले म्हणून हिमालयावर राहणारी ती कालिका देवी या नावाने प्रसिद्ध झाली. मग महासरस्वतीने दिव्य रूप धारण केले. तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या त्रिलोक्यात दुसरी नव्हती. ती रतीपेक्षाही कोटी गुणी अधिक सुंदर होती. त्याचवेळी शुंभ निशुंभाचे सेवक चंडमुंड दैत्य तेथे आले. अत्यंत सुंदर रूप धारण केलेल्या अंबिका देवीला पाहताच ते शुंभ दैत्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, महाराज, आम्ही अत्यंत सौंदर्य संपन्न स्त्रीरत्न पाहिले. बदनालाही मोह पाडील अशी ती आहे. ती आपल्या दिव्यकांतीने हिमालयाला प्रकाशित करीत आहे. अशी सुंदर आजपर्यंत कुणीही कुठेही पाहिली नसेल. त्रिलोक्यात सुंदर अशा त्या स्त्रीला ताबडतोब आणून आपली पत्नी करा. महाराज, त्या स्त्रीरत्नाशिवाय तुमची इतर सर्व रत्ने व्यर्थ आहेत. ती स्त्री आता हिमालयावर आहे. दैत्यराज त्रिलोक्यातील सर्व रत्ने, हत्ती, घोडे इत्यादी सर्व काही आपल्या घरची शोभा वाढवित आहे. महाराज, आपण इंद्राचा ऐरावत, पारिजात वृक्ष, सप्तमुखी अश्व ही रत्ने बलात्काराने हरण केली आहेत. हंसध्वजाने युक्त दिव्य अद्भुत असे ब्रह्मदेवाचे विमान, कुबेराचा पद्म नावाचा निधी, वरुणाचे शुभ्र छत्र, वरुणाचा पाश इत्यादी सर्व आपण व आपल्या भावाने बलात्काराने हरण केले आहे. आपल्या भीतीने सागराने कमलमालेसह नाना प्रकारची रत्ने आपणास दिली. मृत्यूची शक्ती व यमाचा दंड आपण जिंकला. कामधेनू आपण घेतलीत. मेनकादी अप्सराही आपणास वश झाल्या. दक्ष प्रजापतीच्या उत्कृष्ट रथही तुम्हाला मिळाला. अग्नीने शुद्ध आणि नित्य नूतन व अग्नीसारखी तेजस्वी 2 वस्त्रे आपणास दिली. अशा प्रकारे सर्व रत्ने आपल्याकडे असताना हे सुंदर स्त्रीरत्न आपण का बरे आणत नाही? मेधा ऋषी म्हणाले, राजा, चंडमुंडाने असे सांगितले असता शुंभाने महादैत्य सुग्रीवाला दूत बनवून देवीकडे पाठवले व त्याला सांगितले, तू माझ्या आज्ञेने त्या स्त्रीकडे जा व तिच्याशी असे बोल की ज्यामुळे ती मला वश होईल व मोठ्या प्रेमाने ते माझ्याकडे येईल. असे सांगून शुंभाने सुग्रीवाला त्या देवीकडे पाठवले. शुंभाने असे सांगितले असता तो सुग्रीव दूत हिमालयाच्या रमणीय प्रदेशात गेला. तेथे देवी होती. तो दूत अत्यंत मंजूळ व प्रेमळ शब्दात देवीला म्हणाला, हे सुंदरी, सौंदर्य संपन्न व देवांचा शत्रू असलेला शुंभ राजा हा आता त्रिलोक्याचा अधिपती आहे. तो शूर असून सर्वांना अजिंक्य आहे. तुझ्या सौंदर्याचे वर्णन ऐकून तो तुझ्यावर मोहित झाला आहे. त्याने मला तुझ्याकडे दूत म्हणून पाठवले आहे. त्याची आज्ञा सर्व देवता एकमुखाने मानतात. कोणीही त्याची आज्ञा मोडण्याचे धाडस करीत नाही. त्याने सर्व देवदेवतांना पराभूत केले आहे. त्याने तुला एक संदेश पाठविला आहे, तो ऐक. हे सुंदरी, मी सर्व देवांना जिंकले आहे व त्रिलोक्याचे राज्य करीत आहे. मी सध्या देवांचे यज्ञभाग सुद्धा ग्रहण करीत असतो. त्रिलोक्यात जेवढी म्हणून श्रेष्ठ रत्ने आहेत ती सर्व माझ्या अधिकारात आहेत. इंद्राचा श्रेष्ठ ऐरावत हत्ती मी रावून घेतला आहे. समुद्रमंथनातून अश्वरत्न उच्चश्रवा प्रकट झाला, तो देवाने मला अर्पण केला आहे. हे सुंदरी, याशिवाय जेवढी म्हणून रत्ने देव, गंधर्व, नाग यांच्याजवळ होती ती सर्व माझ्याकडे आली आहेत. हे सुंदरी, मी तुला जगातील स्त्रीरत्न समजतो म्हणून तू माझ्याकडे ये व माझा स्वीकार कर. आम्ही सर्व रत्नांचा उपभोग घेणारे आहोत. तू माझा स्वीकार करून अवघ्या त्रिलोक्याची स्वामिनी हो व सर्व विषयभोगांचा उपभोग घे. मी अवध्य असल्याने तू चिरकाल सौभाग्ययुक्त होशील. माझ्याप्रमाणेच माझा भाऊ निशुंभ मोठा पराक्रमी आहे. तू आमची सेवा कर. हे सुंदरी, नीट विचार करून तू माझी पट्टराणी हो.
मेधा ऋषी सुरताला म्हणाले, हे राजा, दूताचे हे बोलणे ऐकून ती कल्याणमयी भगवती दुर्गादेवी हसू लागली. मग ती देवी गंभीर स्वरात म्हणाली, हे दूता, तू सांगितलेस ते सर्व सत्य आहे, त्यात असत्य काहीही नाही. शुंभ त्रिलोकाचा स्वामी आहे व निशुंभ सुद्धा त्याच्यासारखा पराक्रमी आहे. तो शुंभ महापराक्रमी, शूर व मदनासारखा सुंदर आहे, परंतु विवाहासंबंधी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? पूर्वी मी माझ्या सखीसह खेळत असताना माझ्या शरीरबलाच्या गर्वामुळे मी एक प्रतिज्ञा केली होती, ती अशी की जो माझ्यासारखा बलवान असेल व माझ्याबरोबर युद्ध करून मला जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करेन. म्हणून महादैत्य शुंभाने किंवा निशुंभाने स्वतः येथे यावे व युद्धात मला जिंकून माझे पाणीग्रहण करावे. यासाठी उशीर नको. देवीने असे सांगितले असता दूत म्हणाला, हे देवी, तू मोठी अहंकारी दिसतेस. माझ्यासमोर असे बोलू नयेस. देवांना जिंकलेल्या शुंभाला जिंकण्याची इच्छा तू कशी काय करते? शुंभाला जिंकेल असा त्रिलोक्यात कोणी नाही. इतर दैत्याच्या बरोबर सुद्धा देव युद्धात टिकू शकत नाही. मग तू एकटी स्त्री शुंभाशी युद्ध कशी करू शकशील? ज्या शुंभ निशुंभापुढे इंद्रादी देव सुद्धा उभे राहू शकत नाहीत, त्यांच्यापुढे तुझा निभाव कसा लागणार? म्हणून म्हणतो, तू माझ्याबरोबर चल व स्वतःचा सन्मान राख, नाहीतर ते तुझे केस पकडून तुला फरफटत नेतील. तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. देवी म्हणाली, हे दूता, तू म्हणतोस ते ठीक आहे. शुंभ निशुंभ मोठे पराक्रमी आहेत, पण मी तरी काय करू? मी पूर्वीच विचार न करता प्रतिज्ञा करून बसले आहे. म्हणून आता तू परत जा. मी तुला जे काही सांगितले ते सर्व दैत्यराज शुंभाला सांग. मग त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. देवीने असे सांगितले असता आश्चर्यचकित झालेला दूत परत गेला. श्रोतेहो, आता पुढील अध्यायाच्या पठण श्रवणाने पुत्र, दारा, धनादीची प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्या, आरोग्य प्राप्ती होते. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णिकीय मन्वंतरातील देवी महात्म्यातील देवी दूत संवाद नावाचा 5वा अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.